आम्ही ना इथं हॉस्पिटलला गेलतो की माझा दात तो खूप दुखत होता, त्याच्यासाठी हॉस्पिटलला गेलतो. आणि तिथं काय थोडीच क्लिप घेतली आहे व्हिडिओ. ही आमचे साहेबांचा दात बघते, त्यांचा पण दात थोडा किडला होता. थोडीच क्लिप घेतली, इथं जास्त नाही शूट करता आलं कारण की तिथं मोबाईल अलाउड नव्हता आणि आतमधलं जास्त शूट करू देत नाहीत त्याच्यामुळं. पण हे इथले ना मी कशामुळे घेतलं शूट की तिथले खिडक्यावरच्या कुंड्या मला खूप आवडल्या होत्या त्यांच्या, आणि म्हणलं थोडं दाखवावं तुम्हाला. त्यांचं चालू होते गप्पा. भाजीपाला नाही घ्यायचा, किराणा घ्यायचा आहे, बिस्किट हे असलं. हरभऱ्याची डाळ आहे की. आपण गेल्या वेळेस इथूनच गेलतो पहिल्यांदा ना. हे काळाराम मंदिर नाशिकचं, हे एंट्रन्स इथून आहे पण आता बंद आहे. आम्ही पुढून जातोय, आम्ही चाललो सीता गुफाकडे. बाहेर एंट्रन्सला आहे. त्याचा रस्ता आहे, झिगझॅग करून चाललोत सीता गुफा. तो मोबाईल बंद आहे पण मी काढते. इथून बघा किती छोटासा दरवाजा आहे, एकदम असं वाकून जावं लागतंय. आता आमचे साहेब जातील तेव्हा बघा. बघा किती लहान आहे रस्ता याचा. खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत, बारके छोट्या छोट्या. जाड माणसांसाठी नाहीये, अडकून बसून जाड माणूस. किती गुळगुळीत झाले ना हो. बघा इथून राम लक्ष्मण सीता. आतमध्ये मोबाईल नाही यूज करू देणार पण मी तोरच दाखवते. तर शिव मंदिर आहे, एक छोटीशी शिवलिंगची मूर्ती आहे आणि पिंड आहे. आमच्या साहेब मंदिर पिंड आहे. बाहेर आलं की अशी शॉपिंग आहे बायकांसाठी. बॅगा बघा किती छान छान आहेत. छान छान असून काय घ्या म्हणतच नाहीत ना आम्हाला. ही बघा किती मस्त आहे. राधे राधे. बघा ही छोटी मूर्ती आहे. गोशाळा आहे इथं. गाय बैलांसाठी टाकायचं चारा, तेवढंच पुण्य लाभतं. बघा इथं घ्यायचा घास आणि टाकायचं.
हां लांबनं चार लागली, जवळून चार की जरा झालं. गोशाळा ही इथली. आत्ता केलं असणार आहे. मग आलोत आता बाहेर आलोत आता, चाललोत आता. म्हणते बघू नंतर कुठं जातोय. माहिती सांगते तिथल्या सीता गुफेची. बघा ना किती मस्त मस्त प्रसिद्ध. श्रीकृष्ण, श्री राधे राधे राधे. एक घेतली आम्ही दिवसाठी हे वाली. हे काळराम मंदिर आहे. त्याचा एंट्रन्स पूर्ण दगडाचं आहे. बघा पूर्ण काम दगडाचं आहे. हे मंदिरचं सुरुवातीचं आहे. इथून आतमध्ये मोबाईल. पूर्ण दगडाचं काम. बघा मार्केट आहे. सगळे बाहेरचे येऊन बसलेले विकत. किती मोठे. मग अशी चालू बाहेरून जेवण वगैरे झालं. तिकडं मार्केट यार्डला गेलतो आम्ही भाजीपाला वगैरे आणायला. तर म्हणलं नीट करावं, सगळं साफ वगैरे करून ठेवावं. भाजी वगैरे निसून झाली. ऋषीचा ट्युशनचा टाइम होतो. मग शेपू आणली होती. शेपू नीट करायची झाली. साफ वगैरे स्वच्छ करून ठेवते, म्हणजे सकाळ सकाळ घाई होत नाही डब्याला वगैरे. आत्ताच नीट करून ठेवली की. गेलतो दवाखान्यात गेलतो. दात माझा इथं पूर्ण कीड लागली आहे दाताला. तर ते म्हणले की अजून यावं लागेल तुम्हाला. आता फक्त बघितलं, रूट कॅनल करावं लागेल. तर चालू आहे, अजून बोलवल्यावर जायचंय. चला ऋषीचा ट्युशनचा टाइम झालाय सोडायचा. मी त्याला ट्युशनला सोडायला जाते. बोलू नंतर. चला जेवण वगैरे झालेलं आहे. आमचे साहेब गेले ड्युटीला. नाईट ड्युटी होती. मुलं अभ्यास करत बसले. जेवण वगैरे झालं. भांडे वगैरे झाले. किचन वाटा एकदम स्वच्छ केला. आता मुलांचा अभ्यास घेते. मुलं अभ्यासाला बसले. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, भरभरून आयुष्य जगा, आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगा. बाय.